तर मित्रांनो आज दसऱ्या निमित्ताने बिनजोडचा मैदान आहे बोऱ्याच्या वाडी कलम बोऱ्याच्या वाडी या मैदानामध्ये आज आपण आलेलो आहेत. तर आपल्यासोबत मालक आहेत. तर दादा प्रथम तुमचे नाव सांगा. माझं नाव सूरज सदानंद चन्ने. मी गेगावचा आहे आणि हा आमचा बैल आहे, त्याचं नाव बिग शॉट राणा आहे. आणि तो बैल आमचे पोलीस पाटील माननीय प्रल्हाद साळवे यांच्या नावाने पळत आहे. त्यांचं नाव पाटील 11 ग्रुप आमचा गेगावचा आहे, त्या ग्रुपच्या नावाने बैल पळत आहे. आणि आज बैलाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त आज दसऱ्याच्या निमित्त त्यांनी गुलाल घेतला आणि आमचा बैलांनी खूप छान प्रकारे आम्हाला साथ दिलेली आहे. तर दादा बघा आज खूप आनंदाचा महोत्सव आहे. कारण आज दसरा निमित्त आणि प्लस बैलाचा तुमचा वाढदिवस आहे. सगळ्यात मोठा हा तुमच्यासाठी हा गुलालाचा विजयाचा सोहळा आहे. तर दादा हा जो तुमचा बैल आहे तर त्या बैलाकडनं तुमची जी अपेक्षा होती ती आज अपेक्षा पूर्ण केलेली आहे. हो हो, खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केलेली. आणि त्यांनी कधी पण आम्हाला बिना गुलालाचा जाऊन नाही दिला. जेव्हा पण आमचा गुलाल पडला त्या टायमाला आमच्या बैलाची कधीच चुकी नसते. ते प्रत्येक टायमाला जेव्हा बैलाचा गुलाल जेव्हा पडतो त्या टायमाला कधी पण समोरच्या बैलाची चुकी असते. आज आमची घरची गाडी पळाली, आमचे भाऊजी आहेत त्यांची गाडी पळाली. त्यांचा एक बैल होता, एक आमचा बैल होता. गाडी खूप चांगल्या प्रकारे पळाली आणि समोरची गाडीसुद्धा खूप मोठी गाडी होती. आम्हाला चिंता होती की गाडी होते की नाही, पण झाली. बैलांनी करून दाखवला. बैलाचं काम बैल करतो, पण बैलांनी चांगल्या प्रकारे करून दाखवला. बघा मित्रांनो आज मालकाचा किती विश्वास आहे बैलाने आज चांगला असा गुलाल करून दिलेला आहे. त्यानंतर दादा हा कुठून घेतला बैल. हा बैल आम्ही त्र्यंबकेश्वरवरून घेतला आहे. मसुर्ली गावातून दत्ता तांबे आहेत त्यांच्याकडून घेतलेला आहे. हा बैल आपल्या मुंबईमध्ये आला होता. मुंबईमध्ये टॉपच्या गाड्या त्यांनी खाल्लेल्या आहेत. त्या टायमाला आम्ही ज्या टायमाला बैल बघितला आणि आम्हाला बैल आवडला, आमचे भाऊ बोलले पाटील की बैल आपल्याला घ्यायचे. मग आम्ही नियोजन केला आणि पुढच्या महिन्यातच गेलो आणि बैल घेऊन आलो. किती रुपयामध्ये खरेदी झाली. बैल आता रक्कम तर विक्रमीच रक्कम आहे, पण सांगू शकत नाही. ठीक आहे, चला सांगतो. 2,11,000 रुपयाची आमची खरेदी आहे. बैल पहिल्या मुलंच वंचित होता. आणि बघा मित्रांनो 2,11,000 रुपयाची मोठी अशी ते खरेदी केलेली आहे. आणि त्या बैलाने आज 2,00,000 ही रक्कम खरेखर आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने गुलाल दिलेला आहे. आणि त्या रक्कमेचं चीज घडून आणलेली आहे. तर दादा किती गुलाल झाले आतापर्यंत. गुलाल म्हणजे त्याचे 60 ते 70च्या रेंजच्या आसपास गुलाल झालेत घेतल्यापासून. 1 वर्ष झाला त्याला घेऊन. बघा मित्रांनो जवळजवळ घेतल्यापासून जवळजवळ 60 ते 70 गुलाल झालेले आहेत. तर दादा कुठल्या कुठल्या बैलामध्ये आपला बैल राणा पळालेला आहे. माणिक शेठ पाटील, माणिक बाबू पाटील आहेत ना, त्यांचा मुरली त्याच्यासोबत एकदा बैल पळाला आहे. त्याच्यानंतर महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी, योगी द्रोण म्हात्रे यांच्या बैलासोबत भुंगा म्हणून आहे, त्यांचा घरचा बैल आहे, त्याच्यासोबत एकदा पळाला. त्यांचा भवानीसुद्धा बैल आहे आणि कन्हैयासुद्धा बैल आहे. आज कन्हैया बैल त्यांचा वारला, त्याला हा गुलाल त्यालाच समर्पित करतो आम्ही. बघा आज कन्हैया हा बैल एक्सपायर झालेला आहे. आणि त्या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हा गुलाल अर्पण केलेला आहे. तर दादा खूप चांगल्या चांगल्या बैलांच्या जोडीला हा बैल पळालेला आहे. तर तुमची काय अपेक्षा आहे आता कुठल्या बैलामध्ये तुम्हाला हा बैल पळाला पाहिजे असं दिसेल. नियोजन आमचे भाऊच करतात. माझा छोटा भाऊ आहे साहिल चन्ने आणि आमचे पोलीस पाटील आहेत गेगावचे, ते नियोजन करतात. ते दोघेच नियोजन करतात. ते बोलतात तसं नियोजन होतो. खूप चांगलं असं नियोजन करतात. तुमच्या गावचे पोलीस पाटीलसुद्धा तुम्हाला सहकार्य करतात. चांगली गोष्ट आहे. आणि तुमचे सहकारी पण चांगले सहकारी आहेत. पूर्ण सहकारी मंडळी इथे दिसते. आणि खूप चांगला सहकार्य करतात. नेहमी बैलासुद्धा त्या सहकाऱ्यांना निराश करत नाही. तर सहकाऱ्यांबद्दल काय सांगाल. सहकारी म्हणजे आमचे खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात कोणत्याही गोष्टीला. म्हणजे बैल आजारी आहे की नाही, बारा आहे की नाही, काय खातो की नाही, सगळ्या गोष्टी बघतात बैल. म्हणजे मी तर गोठ्यामध्ये जात पण नाही. माझे सहकारीच सगळं काही बघतात. आणि मेन म्हणजे श्रेय आमचे पाटील आहेत, त्यांचाच आहे सगळ्या प्रकारे. बघा वारंवार पाटलांचं नाव येतं आहे. खूप चांगला असं पाटीलसुद्धा सहकार्य करतात. आणि गावचे पाटील त्यांचं नावसुद्धा सांगा. प्रल्हाद मधुकर साळवे पोलीस पाटील आहेत गेगावचे. हो. बघा आमचं गावचे पाटीलसुद्धा त्यांना खूप सहकार्य करतात. आणि ते आज मैदानामध्ये चक्क त्याच्या बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पाटीलसुद्धा इथे आलेले आहेत. तर पाटील काय सांगाल.
आता सांगायचं म्हणजे काय, त्यांनी आणल्यापासून भरपूर गाड्या केल्यात, 50-60च्या वर गाड्या झाल्यात. म्हणजे आणल्यापासून त्यांनी आम्हाला कधी नाराज नाही केला. इथं नेला, मोठ्या मोठ्या पायऱ्यांमध्ये नेला आम्ही, पाहिजे तसा केला, पण नाराज नाही केला त्यांनी कधी. बघा, बैलाने आत्तापर्यंत नाव ठेवलेलं आहे, चांगलं नाव कमावलेलं आहे आणि नाराज नाही करत. सहकाऱ्यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहेच. आणि दादा, काय सांगाल, आज कुठल्या बैलामध्ये तुमची इच्छा आहे का तुमचा बैल पळाला पाहिजे? इच्छा तर तसं काही सांगू शकत नाही. आता मोठ्या लोकां कसं आहे माहिती आहे का, बैल आमचा म्हणजे उजेड्यात नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे बैल पळतो पळतो पण बारीक पायऱ्यांच्यात पळतो, मोठ्या पायऱ्यांच्यात पळत नाही कधी. मोठ्या पायऱ्यांच्यात कधी भेटतो, जेव्हा त्यांच्या बदल्याची गाडी असेल तेव्हा भेटतो. पण त्यांच्या बदल्याची गाडी प्रत्येक वेळेस आम्ही मारूनच दिलेली आहे. ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे बैल मागितला त्यावेळेस ते काय बोलतात की बघू, पुढच्या वेळेस बघू. असे बरेचसे मोठे मोठे पायऱ्यावाले ज्यांच्याकडे पायऱ्या मागितला ते बघूच बोलतात, हो कोणी बोलत नाही. बघा, पैऱ्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात आणि जेव्हा त्यांना गरज लागते तेव्हा ते विचारायला येतात आणि तुम्ही सुद्धा त्यांना नाही म्हणत नाही. नाही आता आपल्याला जर मोठ्या बैलासोबत जर पळायला भेटतो तर आपण कशाला नाही बोलायचं. आपल्या बैलाचा कोणत्याही गाडा छोट्या गाड्या मालकाला असं वाटतंय की आपला बैल उजेडात यावा, पण बैल कधी उजेडात आलाच नाही. बघा, चांगलं असं नियोजन होतंय. फक्त उजेडामध्ये बैल येत नाही तर कारण असं आहे की त्यांना पैऱ्याला खूप अडचणी येतात. तर दादा, मला एक सांगायचं आहे, तुम्ही बैलाचा व्यायाम वगैरे कसा करता ते जरा सांगा. व्यायाम वगैरे म्हणजे आमच्या इथं शेलवली म्हणून गाव आहे, 2-2.5 किलोमीटर आहे. तिथपर्यंत आम्ही बैल चालत नेतो, दररोज चालत नेतो, दररोज चालत आणतो. कधी कधी गाड्याला झुकतो, कधी कधी या साईडून झुकतो, कधी कधी त्या साईडून झुकतो. पण बैल असं आहे की 2 माणसांना घेऊन जाऊ शकत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे बैल, मी आणि आमचे पोलीस पाटील आहेत ना, त्यांच्या दोघांच्या आवाजावरती बैल आहे. आवाजावरती म्हणजे जसं त्याने आवाज दिला तो माझ्या साईडला वळणार, मी आवाज दिला त्याच्या साईडला वळणार. आणि सुट्टीला कसा आमचा छोटा भाऊ असतो, तो खाली असला, मी सुट्टी करतो, तो बाजूला उभा राहतो, म्हणजे तो बैल बरोबर लागतो. बघा, खूप चांगले असे त्याच्यामध्ये गुण दिसून येत आहेत. जसा आवाज देईल तसं त्या साईडला बैल जातोय आणि चांगला असं सहकार्य करतोय. मालक पण खूप छान त्याचं नियोजन करतात. आणि कसं काय खाद्य वगैरे त्याला देतात असं? खाद्य म्हणजे आत्ता सध्या तरी पावसाळ्यामुळं गवतच असतो आणि त्याच्या खुराकामध्ये मठभड्डा आहे, उडीद डाळ आहे आणि चुनी आहे आणि सकाळी आम्ही बीट आणि गाजर टाकतो. बघा, खूप सुंदर असं डाएट प्रमाणे खाद्य देत आहेत. बीट आहे, गाजर आहे, चांगलं चांगलं असं खाद्य देत आहेत. त्याच्यामुळं त्यांचा जो बैल आहे तो त्यांच्यासाठी सदैव गुलालामध्ये त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुलाल घेऊन दिलेलं आहे. तर दादा, पुढच्या नियोजनाबद्दल तो आज तुमचा जो नियोजन झाला आहे, त्या नियोजनाचं नाव सांगा. नियोजन म्हणजे आमचे भाऊजी आहेत ना, त्यांनीच केला नियोजन. म्हणजे त्यांनी मला फोन केला की दादा करायचं का असं असं. बोललो ठीक आहे चालेल. हा त्यांचा बैल आहे, त्यांचा बैलसुद्धा खूप चांगल्या प्रकारे पळतो, उजेडात नाही आहे. त्यांनी मला फोन केला, मी त्यांना फोन केला, आमचं नियोजन घडून आलं आणि चांगल्या प्रकारे गाडी पळाली. बघा, आज त्यांचा पायरासुद्धा बाजूलाच आहे. तर आपण त्यांनाही भेट देऊया. कशा पद्धतीने आज नियोजन घडून आलं. तर दादा, काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजच्या नियोजन असं सांगेल की आमचे संदेश भाऊ याही आमचं नियोजन हे केलेलं आहे. त्यांचे ते भाऊजी असल्यामुळे ते नियोजन केलेलं आहे आमचं. चांगलीच गाडी पळाली आमची. तुमचं नाव आणि बैलाचं नाव सांगा. बैलाचं नाव आहे गरुडा आणि माझं नाव आहे श्रीराम पंडित बाबर बांदिवली. कुठे आली? हे शेवली बांदिवली. शेल्लू बांधवली. हां. तर काय सांगाल आज बैलाबद्दल? आज दसऱ्या निमित्ताने त्याने आज गुलाल तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्याबद्दल बैलाबद्दल तुम्ही काय सांगाल? बैलाबद्दल असं सांगेल का आता हे 9वा गुलाल आहे त्याचा घेतल्यापासून. 9वा गुलाल म्हणजे आज गाडी पडलेली नाही. आणि आज बैल जवळजवळ 12 दिवस आतमध्ये होता, घरामध्ये होता. आज 12व्या दिवशी त्याला बाहेर काढलं. बघा, 12 दिवसानंतर बैलाने आज छान प्रकारे गुलाल दिलेला आहे आणि 9वा हा गुलाल त्या प्राप्त केलेला आहे. तर दादा, कुठून घेतला बैल? आणि हा बैल आम्ही घेतला नाशिकशी. नाशिकवरून घेतलाय. किती रुपयाची खरेदी झाली? 1,50,000ची खरेदी झाली. बघा, खूप चांगली अशी खरेदी केलेली आहे. 1,50,000 रुपयाची खरेदी केलेली आहे. कुठल्या जातीतला बैल आहे? म्हैसूर जातीचा बैल आहे. म्हैसूर जातीमधला हा खोंड आहे आणि छान प्रकारे त्याने गुलाल दिलेला आहे दसरा निमित्ताने. आणि मोठ्या रकमेचे असं त्याने 1,50,000ची रकमेचा हा बैल
आणि त्यांनी आज त्या मालकाचं शान राखलेली आहे आणि खूप चांगला असा गुलाल दिलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करतो. थँक्यू.